आज आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी विकतचा खवा किंवा मावा न वापरता, दूध अजिबात न आटवता, साध्या व सोप्या पद्धतीनं एकदम दाटसर बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत. सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घेऊयात, म्हणजे दूध या कढईच्या तळाशी लागणार नाही. आता इथे आपण 1 लिटर फुल फॅट म्हैशीचं दूध वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर इथं तुम्ही गाईचं दूध वापरलं तरीही चालेल. आता मध्यम गॅसवर हे दूध आपण चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता इकडे दूध गरम होतं आहे तोपर्यंत दुसरीकडे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. बासुंदीसाठी इथे आपण विकतचा खवा वापरणार नाही. त्यासाठी लागणारा खवा घरीच कसा तयार करायचा ते बघूयात. आता या पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊयात. इथं मी 1 कप कोमट केलेलं दूध घेतलं आहे. तुम्ही जे आपण 1 लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यातील सुद्धा 1 कप म्हणजे 100 मिली इतकं दूध घेऊ शकता, किंवा घरातलं वेगळं दूध वापरलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये मी 100 ग्रॅम इतकी मिल्क पावडर मिक्स करत आहे. आता ही पावडर या दुधामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात आणि बारीक किंवा मध्यम गॅसवरती एकसारखं तळापासून हलवत याला आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटामध्येच हे मिश्रण दाटसर बनायला सुरुवात झालेली आहे. आपण घरी बनवलेल्या खव्यापासून आपली बासुंदीसुद्धा अगदी दाटसर आणि दाणेदारच बनून तयार होणार आहे. अशा पद्धतीनं या खव्याचा असा चांगला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा व पॅनच्या कडेला लागलेलं हे खव्याचं मिश्रण अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं. हे मिश्रण असं तयार झालं की समजायचं की आपला खवा बनवून तयार झालेला आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता इथं दुधाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं केशर टाकून घेऊयात व 1 मिनिटभर हे दूध असंच उकळून घेऊयात. आता इथं ज्या वाटीनं किंवा कपानं तुम्ही साहित्य घेतलं आहे त्याच कपानं अर्धा कप किंवा 100 ग्रॅम इतकी साखर टाकून घेऊयात. मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखर असते. तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता ही साखर विरघळेपर्यंत आपण हे दूध थोडंसं उकळून घेऊयात. आपण तयार करून घेतलेला खवा आता या दुधामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे. हा खवा या दुधामध्ये एकजीव झाला पाहिजे. आता मोठ्या गॅसवर 5 ते 6 मिनटं हे दूध आपण एकसारखं हलवत उकळून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये मिक्स करू शकता. या दुधाला खूप जास्त उकळायची गरज नाही. अगदी एक 5 ते 6 मिनटं मोठ्या गॅसवर हे दूध आपण उकळून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकताय किती छान अशी बासुंदी बनून तयार झाली आहे. आत्ता ही गरम असल्यामुळं तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल, पण ही बासुंदी थंड झाल्यानंतर अगदी दाटसर बनते. तर इथं तुम्ही थंड झाल्यानंतर ही बासुंदी बघू शकता. अगदी दाटसर आणि दाणेदार अशी बासुंदी बनून तयार झाली आहे. तर तुम्हाला आजची आपली बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. धन्यवाद.